नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींना कौल कसा लावावा, आपला प्रश्न स्वामींना कसा विचारावा. भक्तांनो, कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का, मी जे निर्णय घेतोय तो योग्य आहे का, ही अडचण कधी संपणार, स्वामी माझ्यासोबत आहेत का. अशा वेळी अनेक भक्तांच्या मनात एकच इच्छा असते, स्वामींना थेट विचारता आलं असतं तर. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींना कौल कसा लावावा, आपला प्रश्न स्वामींना कसा विचारावा, कौल लावताना कोणत्या चुका करू नये आणि स्वामी कोणकोणत्या संकेतांमधून उत्तर देतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजची माहिती तुमच्या जीवनातील मोठा निर्णय बदलू शकते. भक्तांनी, स्वामी समर्थ हे केवळ देव नाही, ते आपल्या भक्तांचे आई वडील आहेत. जसं लहान मुलगा अडचणीत आई वडिलांकडे धाव घेतो, तसंच भक्त संकटात स्वामींकडे धाव घेतात. अनेक जण विचारतात, स्वामींना प्रश्न विचारला तर खरंच उत्तर मिळतं का. हो भक्तांनो, स्वामी भक्तांच्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणतात, फक्त आपली श्रद्धा खरी असावी लागते. आता कौल म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. कौल म्हणजे देवाकडून मिळालेला संकेत. हा संकेत शब्दांमध्ये नसतो, तो अनुभवात असतो. कधी फुलातून, कधी स्वप्नातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून, तर कधी मनाला मिळालेल्या शांततेतून स्वामी उत्तर देत असतात. पण लक्षात ठेवा, कौल हा खेळ नसतो. फक्त उत्सुकता म्हणून वारंवार कौल लावणे, त्यामध्ये श्रद्धा आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. स्वामींना प्रश्न विचारण्यापूर्वी काय करावे. भक्तांना, मन शांत असणं खूप गरजेचं आहे. जर मनात राग, भीती, घाई आणि नकारात्मक विचार असतील तर आपल्याला योग्य संकेत समजत नाही. म्हणून प्रश्न विचारण्याआधी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, देवघर स्वच्छ करा, स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावा, उदबत्ती लावा आणि काही मिनिटे शांत बसा. यानंतर मनापासून स्वामींचा जप करा. श्री स्वामी समर्थ हा जप किमान 108 वेळा करा. जपामुळे मन स्थिर होतं आणि स्वामींशी मनाचं नातं जोडायला मदत होते. आता आपण प्रश्न कसा विचारावा हे जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांची चूक काय होते माहिती आहे का, ते एका वेळी खूप प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ, मला नोकरी मिळेल का, लग्न होईल का, पैसे येतील का, घराचं काय होईल. असं करू नका. एका वेळी एकच प्रश्न विचारा आणि स्पष्ट विचारा. उदाहरण, स्वामी, मला ही नोकरी स्वीकारावी का, स्वामी, हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे का, स्वामी, या संकटातून मार्ग दाखवा. प्रश्न विचारताना मनात पूर्ण विश्वास असू द्या की स्वामी नक्की उत्तर देतील. कौल लावण्याची सोपी पद्धत. भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया एक साधी आणि श्रद्धेने केली जाणारी पद्धत. स्वामींच्या फोटोसमोर 2 फुले ठेवा. एक फूल होसाठी आणि दुसरं नाहीसाठी मनात ठरवा. यानंतर डोळे बंद करून प्रार्थना करा. स्वामी, माझं मन संभ्रमात आहे, कृपया मला योग्य मार्ग दाखवा. यानंतर काही क्षण शांत बसा. आता लहान मूल किंवा घरातील कोणाला एक फूल उचलायला सांगा. जे फूल निवडलं जाईल तो स्वामींचा कौल मानला जातो. पण भक्तांनो, हे करताना मनात शंका नसावी, कारण शंका असेल तर मन गोंधळतं. स्वामी कोणत्या संकेतातून आपल्याला उत्तर देतात. स्वामींचं उत्तर नेहमी थेट शब्दातच मिळेल असं नाही. कधी अचानक एखादा माणूस येऊन योग्य सल्ला देतो, कधी एखादं भजन कानावरती पडतं, कधी वारंवार एकच गोष्ट दिसू लागते, कधी स्वप्नांमध्ये स्वामींचं दर्शन देतात आणि काही वेळा आपल्या मनाला अचानक शांतता मिळते. ही शांतता म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असतो. कौल लावताना कोणता चुका टाळा. भक्तांना, काही लोक दिवसातून अनेक वेळा कौल लावतात, हे चुकीचं आहे. एकदा कौल घेतल्यानंतर स्वामींवरती विश्वास ठेवा. वारंवार परीक्षा घेऊ नका. दुसरी गोष्ट, भीतीने कौल लावू नका. स्वामी शिक्षा देण्यासाठी नाहीये, ते मार्ग दाखवण्यासाठी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर कौल आपल्या मनासारखा आला नाही तर राग करू नका, कारण स्वामी जे करतात ते आपल्या भल्यासाठीच असतं. खरी श्रद्धा म्हणजे काय. श्रद्धा म्हणजे स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवणं. उत्तर लगेच मिळालं नाही तरी संयम ठेवणं. आज अनेक भक्त म्हणतात, मी इतकी सेवा करतो तरी काही होत नाही. पण भक्तांना, बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, त्यासाठी वेळ हा लागतोच. तसंच स्वामींची कृपा योग्य वेळ आल्यावर दिसतेच. भक्तांनो, स्वामींचे संकेत उशिरा समजतात, पण ते नेहमी योग्य असतात. स्वामींना सर्वात प्रिय काय आहे, मोठे हार, मोठे नैवेद्य नाही. भक्तांना, स्वामींना सर्वात प्रिय आहे निरागस मन, जिथे कुठेपणा नाही, दिखावा नाही, फक्त प्रेम आणि विश्वास आहे. ते स्वामी स्वतः धावून येतात. भक्तांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या ना, मार्ग बंद झाले ना, लोकांनी साथ जरी सोडली ना, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. मनापासून त्यांना हात मारा, आपलं दुःख त्यांना सांगा, प्रश्न विचारा. योग्य वेळी स्वामी नक्की उत्तर देतात. फक्त श्रद्धा आणि संयम कायम ठेवा.
जर तुम्हालाही स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा स्वामी संदेशांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.